ओके. गुड मॉर्निंग मनीष. गुड मॉर्निंग सर. हा, तर आता आपण आज येलो बेल्टची सिम्युलेशन आपलं सॉरी व्हाईट बेल्टची सिम्युलेशन असेसमेंट घेणार आहोत. ठीक आहे. तर तुमचं आता व्हाईट बेल्टची असेसमेंट क्लिअर झाली आहे. ठीक आहे. आता सिम्युलेशन असेसमेंट का घेणार आहे आणि आपण त्यामध्ये काय काय गोष्टी बघणार आहोत हे तुम्हाला कळालंय. ठीक आहे. त्यात काही डाऊट नाही तुम्हाला, राईट? नाही सर. तर तर आता तुम्हाला एक मी सिनेरिओ सांगतो की तुम्हाला एक लीड मिळालेली आहे. ठीक आहे, तुमच्या सीएन कडनं. ठीक आहे, सीएन कडनं एक नंबर मिळालाय. तर कस्टमरला त्यांना सॉफ्टवेअर घ्यायचे त्यांच्या बिझनेससाठी. ठीक आहे, कंपनीसाठी त्यांना सॉफ्टवेअर घ्यायचंय. तर तुम्हाला त्यांना कॉल करून त्यांना टॅली सेल करायचं. ठीक आहे. तर सीएन कडनं रेफरन्स मिळालाय तुम्हाला. कस्टमरचं नाव आहे रवींद्र, जे मी आता त्याचा कस्टमरचा रोल प्ले करेल. ठीक आहे. तर तुम्हाला त्यांना सेल करायचं आहे. कळालं सिनेरिओ? येस सर. हा, तर कॉल स्टार्ट करा. गुड मॉर्निंग सर. मी मनीष कुलकर्णी टॅली सोल्युशन्स मधून, तिरुपती टॅली सोल्युशन्स मधून बोलतोय. आम्हाला आमच्या सीएन कडून तुमचा नंबर मिळाला होता. आम्हाला असं कळलं की तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी सॉफ्टवेअरची गरज आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केला होता. तर तुमच्याशी मी बोलू शकतो की या संदर्भात? हा, बोला ना. केली होती मी इन्क्वायरी केली होती. इन्क्वायरी केली होती. येस सर. येस सर. सर मला तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जर सोल्युशन द्यायचं असेल तर मला थोडं तुमच्या व्यवसायासंदर्भात जाणून घ्यावं लागेल. तर थोडी तुमची व्यवसायाची मला माहिती हवी, तर ती मिळू शकेल का सर? हो, येस. येस सर. थँक्यू. येस सर. थँक्यू सर. सर, तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करता? म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करता, मॅन्युफॅक्चरिंग करता की सर्व्हिसेसमध्ये आहात? हा, आम्ही ट्रेडिंग करतो. तर ट्रेडिंगचा बिझनेस आहे. जे काही स्टील असतं ना, लाईक पाईप किंवा स्ट्रक्चरल स्टील किंवा आयर्न बार स्टील, तर ते त्याच्यामध्ये आम्ही ट्रेडिंग करतो. तर माझ्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान स्टील ट्रेडर्स. तर मुंबईमध्ये माझी कंपनी आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये चांगला कस्टमर बेस आहे. तर डिफरंट ब्रँडचे माझ्याकडे स्टील आहेत. एक कन्स्ट्रक्शन मटेरियल जे कन्स्ट्रक्शन मध्ये लागतं, बरोबर. ट्रेडिंग करतो. ओके. सर, तुम्ही ट्रेडिंग करताना तुमच्या मल्टिपल लोकेशन आहे की सिंगल लोकेशन आहे सर? नाही, सिंगल लोकेशन आहे. सिंगल लोकेशन. ओके. आणि तुमच्या इथे सध्या नंबर ऑफ एम्प्लॉईज किती काम करतात? आता नंबर ऑफ एम्प्लॉई तरी माझ्याकडे आहेत एक 18 जण आहेत. 18 जण. ओके. सर, आता तुम्ही हे जे सगळा व्यवसाय तुम्ही चालवत आहे, हा व्यवसाय तुम्ही काही सॉफ्टवेअर वापरता किंवा मॅन्युअली करता, कसं करता सर? नाही, आता तरी आम्ही मॅन्युअलीच करतोय. तर जे काही आमचं बिलिंग आहे ऍज ऑन डेट आम्ही मॅन्युअलीच करतोय. ठीक आहे. पण आता काय होतंय की आता आम्हाला जीएसटी ऍप्लिकेबल आहे. तर आम्हाला जीएसटीचं इनवॉइस बनवायला लागतं, है ना. तर आता आम्ही मॅन्युअली करतोय, तर त्याच्यामध्ये जीएसटी मॅन्युअली कॅल्क्युलेट करायला लागतं. तर त्याच्यामध्ये काय कमी जास्त रेट होतोय, तो एक प्रॉब्लेम आहे. आणि जे काही आमचे डिस्ट्रीब्युटर पण आहेत, तर ते पण आम्हाला सांगायचं सॉफ्टवेअर मधनं जे काही इनवॉइस बनेल तसलं इनवॉइस आम्हाला द्या. तर जीएसटीचं इनवॉइस आपल्या सॉफ्टवेअर मधनं बनवू शकतो का? आपल्या सॉफ्टवेअर मधून नक्कीच जीएसटीचं इनवॉइस बनते सर. बेसिकली जेव्हा आपण मॅन्युअल काम करतो आणि जेव्हा सॉफ्टवेअर बेस काम करायला जातो, तेव्हा आपल्याला मेजर एडव्हान्टेज हा मिळतो की मॅन्युअल काम करताना आपल्याला मॅन्युअली चुका होऊ शकतात, जे की नॅचरल आहे. म्हणजे कोणी जाणीवपूर्वक चुका करते त्याच्यातला भाग नाही, पण काही वेळा चुका होऊ शकतात. तो एक भाग असतो. दुसरा मॅन्युअलमध्ये डिसएडव्हान्टेज हा येतो की आपल्याला क्विक रिपोर्टिंग जो प्रकार असतो किंवा क्विक डिसिजन्स जर आपल्याला काही घ्यायचे असतील, रिपोर्ट्स पाहून वगैरे, तर ते आपल्याला घेता येत नाही. किंवा तुमचे पेएबल्स असतील, रिसिव्हेबल्स असतील, तर ते तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला मॅन्युअली शोधत बसावं लागतं. वेअरएज तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही गेला, तर सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ते पटापट रिपोर्ट्स मिळतात आणि तुम्ही त्याच्यानुसार तुमच्या क्विक ॲक्शन्स घेऊ शकतात. बरोबर. आता तुम्ही जे म्हणलात रिपोर्ट्सचं ना, तर आता आम्ही ट्रेडिंग मध्ये आहोत, तर बऱ्याच कस्टमरला आम्ही क्रेडिट वरतीच सेल करतो, राईट? नाही का? ते आम्ही कोणाला 30 डेजचं देतो, कोणाला 45 डेजचं देतो. केसमध्ये काय होतं की ते दिवस क्रॉस होऊन जातात, ओव्हरड्यू होऊन जातात, तरी पण पेमेंट आम्हाला कलेक्ट होत नाही, है ना. त्याच्यामुळे आमच्या जे काही कॅश फ्लो किंवा जो काही फायनान्शियल आहे त्याच्यावरती इफेक्ट पडतो, है ना. तर त्याच्यामुळे रिपोर्ट पण आम्हाला पाहिजे. कारण काय होतं की आम्हाला ते
मॅन्युअली चेक करत बसायला लागतं की बाबा एक्झॅक्टली. किती पेमेंट ओव्हरड्यू आहे है ना, किती दिवस बरोबर. ओव्हरड्यू झाले, एवढंच किंवा आहे. कस्टमरकडनं किती पेंडिंग आहे, पेमेंट येणं बाकी आहे अजून, है बरोबर. ना. बरोबर. तर तर तशी एक रिपोर्ट पाहिजेत. आणि त्याचबरोबर कसं की बाबा त्याचा काही जो काही रिपोर्ट आहे पेंडिंग अमाउंट ज्या कस्टमरचा, तर ते आम्ही मेल करता आला पाहिजे किंवा त्याला प्रिंट पण देता आली पाहिजे. येस येस येस. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये चॅलेंजेस येतात किंवा तुम्हाला असं वाटतं की तिथे आपण जर लक्ष दिलं तर आपण व्यवसाय आणखी चांगल्या पद्धतीने वाढू शकू? काही आता अजून एक आहे? तर एक तर हे रिपोर्टचं मी सांगितलं तुम्हाला. बरोबर. आणि दुसरं की आम्ही ई-वे बिल पण जनरेट करतो बरं. डेली. तर ते आता आम्ही हं. गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरनं करतो. तर पोर्टलवर. त्याच्यामध्ये डबल वर्क होते आमचं. त्यासाठी आम्ही मॅन्युअली पण एक्सेलमध्ये पण हे करतोय, आणि हं. परत पोर्टलवर जाऊन आम्हाला ते हे करायला लागतं. आणि त्यामध्ये काय बरोबर. होतं, डिले पण होतं. जे डेली काही पण. व्हेइकल जाणार आहे मटेरियल घेऊन त्याच्यामध्ये. तर एक बरोबर. ई-वे बिलचं पण काही आहे का तुमच्याकडे ऑप्शन येस की सर. बाबा तुम्ही करू आपल्याकडे शकता? आपल्याकडे ई-वे बिलचं ऑप्शन आहे. आणि आपल्या सॉफ्टवेअरमधून तुम्ही ई-वे बिल डायरेक्ट जनरेट करू शकता. म्हणजे डायरेक्ट पोर्टलला तुम्ही डेटा अपलोड करू शकता. आता बेसिकली मी ज्या सॉफ्टवेअरबद्दल बोलतोय, तर मी टॅलीबद्दल बोलतोय सर. हं, आम्ही माझ्या कंपनीचं नाव तिरुपती टॅली सोल्युशन्स आहे. आम्ही हं, मागील 10 वर्षापासून काम करतोय आणि आमचा जवळपास 2000 प्लसचा क्लायंट बेस आहे. जवळपास 2000 प्लसचे आमचे हॅपी क्लायंट्स आहेत. हं, हं. ते आम्ही जे सॉफ्टवेअर ट्रेड करतो ते सॉफ्टवेअरचं नाव आहे टॅली आहे. टॅली ऑब्व्हियस सगळ्यांना भारतात माहिती आहे, की मोस्ट ऑफ द सीएज आणि एम-एस-एम-ई कंपनीज आणि मोठ्या कंपनीज सुद्धा टॅली वापरतात. आणि टॅली वापरताना वापरायला अतिशय सोपं आहे. त्याच्यात सगळे हं. आत्ता करंट बिझनेसेस साठी लागणारे जे फीचर्स आहेत ते सगळे प्रोव्हाईड केलेले आहेत टॅलीने. मुख्य ओके. म्हणजे टॅलीचे युजर्स हे तुम्हाला नेहमी भेटतील. म्हणजे टॅली हे सॉफ्टवेअर इतकं कॉमन झालेलं आहे वापरायला, की त्याचे युजर्स तुम्हाला भेटतील. म्हणजे व्हेअरएज तुम्ही जर दुसरे सॉफ्टवेअर वापरायला गेले, तर तिथे प्रॉब्लेम असा येतो, की तो सॉफ्टवेअर वापरायला तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागते पहिले. हं, हं. ट्रेनिंग दिल्यानंतर मग ते सॉफ्टवेअर वापरू शकतो आणि ते ज्याला ट्रेनिंग दिलं तो माणूस सोडून दिला, की पुन्हा ते नवीन येणाऱ्या माणसाला ट्रेनिंग द्यावं लागते, कारण त्याला ते सॉफ्टवेअर माहीत नसते. हं. व्हेअरएज टॅलीमध्ये असं होतं, की तुम्हाला ते सॉफ्टवेअरचं नॉलेज द्यायची गरज पडत नाही, कारण की बहुतांश लोकांना जे या एम-एस-एम-ईकडे आणि याच्यामध्ये काम करणारे लोक असतात त्यांना टॅली माहीत असते. हं. त्यामुळे आपल्याला तो एक एडव्हांटेज मिळतो. पण याच्या व्यतिरिक्तही जर तुमच्याकडे कोणी नवीन माणूस आला आणि त्याला टॅली माहीत नसेल, तर ऑब्व्हियस आम्ही तिथे ट्रेनिंग त्यांना देतो आणि त्याला काही जो सपोर्ट लागतो, तो सपोर्ट आम्ही नेहमी त्यांना देत असतो. ओके. तर अ, हे साधारण टॅलीबद्दल आहे. टॅलीला मार्केटमध्ये येऊन जवळपास 30 वर्ष झाले. 30 ते 35 वर्ष झालेली आहेत. ओके. मार्केटमध्ये त्याचं रेप्युटेशन अतिशय चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टॅलीचा हे जो की पॉइंट असा आहे, की टॅलीमध्ये मार्केटमध्ये जे काही चेंजेस येतात, व्हेअरएज म्हणजे गव्हर्नमेंटकडून काही रूल्स बदलले, हे झाले, तर ते टॅली इमिडिएटली अडॉप्ट करून तुम्हाला देते. म्हणजे ओके. त्याच्यासाठी तुम्हाला परत वाट पाहावी लागत नाही किंवा दुसऱ्या सॉफ्टवेअरकडे जावं लागत नाही. ते तुम्हाला टॅलीमधूनच होऊन जाते. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे काही चेंजेस करायची किंवा हे करायची गरज नाही. एक्झिस्टिंग तुमच्या टॅलीमध्येच त्या गोष्टी तुम्हाला येऊन देतात. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागत नाही. ओके. ठीक या आहे. गोष्टींचा एडव्हांटेज आहे. तर तुम्हाला जर थोडा वेळ असेल, तर मी तुम्हाला टॅलीचा एक डेमो देतो. तुम्हाला एक सायकल दाखवतो, की तुम्हाला त्याच्यामुळे लक्षात येईल, की टॅलीमध्ये काय-काय होऊ शकतं. येस, दाखवू येस. शकू? चालेल. येस, दाखवा. चालेल. चालतं. 2 मिनिटं सर, मी माझी चालू करतो आणि तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. सर, माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? हो, येस, येस. व्हिजिबल. येस सर. ओके. ओके. ॲक्चुअली मी आता टॅली इन्स्टॉल केल्यानंतर टॅलीचा एक तुम्हाला आयकॉन येतो डेस्कटॉपवर. जसं हं. तुम्हाला दाखवू शकतो मी तसं. त्या आयकॉनवर क्लिक केलं, की तुम्हाला ही स्क्रीन येते. इथे तुम्ही एक्झिस्टिंग जर काही कंपनीज क्रिएट करून ठेवल्या असतील, तर त्या कंपनीजपैकी तुम्ही एखादी कंपनी सिलेक्ट करून तुमचं काम चालू करता किंवा टॅलीमध्ये सुरुवात जी होते ती क्रिएट करून कंपनी क्रिएट करून होते. तर तुम्ही आता बघाल, की तुमची कंपनी काही सेकंदात इथे क्रिएट होऊन जाईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या कंपनीचं नाव हिंदुस्तान स्टील ट्रेडर्स म्हणून आहे. येस, येस. राइट. इथे तुमचा मेलिंग ॲड्रेस वगैरे टाकायचा सर, जो काय असेल तो.
जस्ट मी शॉर्ट मध्ये टाकतोय जेणेकरून आपल्याला पटापट तुम्हाला दाखवता येईल. महाराष्ट्र इथे सिलेक्ट केलं. इथे तुमची जी कम्युनिकेशनची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन इथे टाकायची असते. ती टाकल्यानंतर तुम्ही इथे जेव्हा येतात तेव्हा तुम्ही इथे फायनान्शियल इयर कधीपासून चालू होते आणि बुक्स किपिंग आपण कधीपासून चालू करणार आहे त्याचे डेट्स टाकायचे असतात. ते सिक्युरिटी ओके. मी इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकू शकतो. हे तुम्ही टाकल्यानंतर तुमची करन्सीची इन्फॉर्मेशन इथे आपल्याला टाकायची असते. ही इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचं त्याला फॉर्मल नाव ठेवायचं आहे तुमच्या करन्सीचं, त्याच्याप्रमाणे सिफिक्स प्रिफिक्स काय लावायचे आहे आणि त्याच्याप्रमाणे काय ज्या गोष्टी असतील डेसिमल पॉईंट्स वगैरे जे असतील ते तुम्हाला इथे इथे देऊ शकता. हे केल्यानंतर तुम्ही ऍक्सेप्ट केलं की ओके. तुम्हाला इथे तो युजर नेम पासवर्ड विचारतो. की तुमची कंपनी इमिजिएट क्रिएट झाली. तर तुम्हाला जर असं लक्षात आलं असेल, एक 30 ते 45 सेकंदामध्ये तुमची कंपनी क्रिएट झाली आणि तुम्ही काम चालू करू शकता ते. इतक्या इझिली तुम्ही टॅलीमध्ये काम करू शकता. इथे तुमच्या बाकीचे हे घेतलंय मी. कंट्रोलने करतो. ही तुमची कंपनी क्रिएट झाली. आता कंपनी क्रिएट झाल्यानंतर आपल्याला सुरुवात कुठून होते तर आपल्याला जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ट्रेडिंगमध्ये काम करता. तर ट्रेडिंगमध्ये काम करता म्हणजे आपल्याला तुमचे ॲटम्स लागतात. बरोबर? तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स तुम्ही हे करतात. तर हे जे ॲटम्स असतात, हे ॲटम्स पण वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतात. म्हणजे तुमचे ॲटम्समध्ये तुमचे पाईप्स असतील, तुमचे बार्स असतील, असे त्याचे हे असतात. तर ते पण आपण आपल्या टॅलीमध्ये मेंटेन करू शकतो. तर ते तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही इथे आला की जेव्हा तुम्ही कंपनी क्रिएट करता किंवा जेव्हा कंपनी चालू करता, तेव्हा हा तुम्हाला पहिला स्क्रीन येतो, ज्याला टॅलीमध्ये गेटवे ऑफ टॅली म्हणतात आणि इथून तुम्ही पूर्ण टॅली ॲक्सेस करू शकता. तुम्ही गेटवे ऑफ टॅलीला गेलो आणि मी इथे क्रिएट केला. क्रिएट केल्यानंतर आपण जर मी पहिले तुम्हाला लेजर क्रिएट करून देतो सेल परचेसचे आणि मग पुढे ते मग तुम्हाला ॲटम क्रिएट करून दाखवतो. मी इथे एक लेजर क्रिएट केलं. आता आपल्याला इन्व्हेंटरी मास्टर्स म्हणून एक ग्रुप आहे. तर त्या इन्व्हेंटरी मास्टरमध्ये तुम्ही स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅरी, स्टॉक ॲटम ह्या गोष्टी क्रिएट करू शकता. आता मी तुम्हाला जसं म्हटलं, की तुम्हाला तुमचे जे तुमच्या इथे असणारे जे ॲटम्स आहेत ते मल्टिपल्स असतील. पण ते मल्टिपल ॲटम्स जर तुम्हाला कॅटेगराईज करायचे असतील, कोणत्या-कोणत्या कॅटेगरीच्या अंडर कोणते-कोणते ॲटम्स असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टॉक ग्रुप क्रिएट करावा लागतो. तर सर तुमची इथली कॅटेगरी सांगू शकाल एखादी मला? स्टील बार घेऊ? हा घ्या ना, स्टील बार घ्या. त्याला आपण प्रायमरीच्या अंडर घेतलेलं आहे. दुसरं मी आणखी घेतोय की तुमचा स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल पाईप घ्या. हे आपण क्रिएट केले. तर जेव्हा तुम्ही स्टॉक ग्रुप क्रिएट करता म्हणजे तुम्ही कॅटेगरी क्रिएट करता वेगवेगळ्या आणि त्या कॅटेगरीच्या अंडर तुम्ही स्टॉक ॲटम्स क्रिएट करू शकता. तर मी एक ॲटम क्रिएट करतोय. एखाद्या ॲटमचं नाव सांगू शकाल सर तुमच्या इथलं? टाका ना, JSW स्टील बार. आता अंडर आपण जे कॅटेगरीज क्रिएट केलेले आहेत, तर त्या कॅटेगरीजच्या अंडर आपण त्याला हे टाकू शकतो. तर हा बार असल्यामुळे आपण तिथे कॅटेगरी बार सिलेक्ट केली. आता तुम्हाला इथे युनिट आहे. पण आता इथे युनिट एक पण तुम्ही क्रिएट केलेलं नाहीये. तर इथे तुम्हाला ब्युटी ऑफ द टॅली तुम्हाला सांगू शकतो, की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर आता इथे बऱ्याच वेळेस आणि काही सॉफ्टवेअरमध्ये असं होतं, की एखादी गोष्ट जर तुम्हाला अवेलेबल नसेल, तर तुम्ही जी डेटा एंट्री करत असता, ती डेटा एंट्रीमधून तुम्हाला बाहेर यावं लागते. त्या ठिकाणी जावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल इथे आपण युनिट क्रिएट केलेली नाही. ते दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये बरेच वेळा असं होतं, की तुम्हाला बाहेर यावं लागतं. पूर्ण एंट्री सोडावं लागते, बाहेर यावं लागते. नवीन युनिट क्रिएट करावं लागतं. पुन्हा जी एंट्री केली ती एंट्री करावी लागते आणि ती युनिट सुरू करावी लागते. पण इथे आपण टॅलीमध्ये असं करू शकतो, की तुम्ही इमिजिएट इथे हे क्रिएट करू शकता. आता मी इथे इमिजिएट तुम्हाला क्रिएट करून दाखवतो का? इथे तुम्हाला याचा केजेसमध्ये मोजायचं असेल ना सर तुम्ही बार? हो. याचं मी फिल्म
आणि आणि इथे आपले गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे आहेत युनिट ऑफ मेजर्स त्याच्याशी आपल्याला हे करावं लागतं. अशा प्रकारे इमिजिएट तुमचा इथे जो युनिट ऑफ मेजर आहे तो इमिजिएट सिलेक्ट झालेला आहे. तुम्हाला त्याच्याशी बाहेर जाऊन काही करायची गरज नाही. जी-एस-टी ॲप्लिकेबल येस. सर तुम्ही इथे तुमच्या जी-एस-टीचं डिटेल्स सांगू शकाल मला? मी तात्पुरतं 1 to 1 to देतोय इथे. ठीक आहे, ठीक आहे. चालेल, काही प्रॉब्लेम हं. आणि डिस्क्रिप्शन देतोय बार. नाही. मी इथे त्याचा रेट पण स्पेसिफाय करू शकतो. हा टॅक्सेबल टाइप काय तर हा हे टॅक्सेबल, टॅक्सेबल आहे. टॅक्सेबल. हां, टॅक्सेबल आहे आणि जी-एस-टी रेट मी 18% दिलाय. 18 आहे की याच्यापेक्षा जास्ती किंवा कमी आहे सर? 12 घ्या, 12 पासून. 12 घेऊ का? ओके सर. मी हा 12 घेतलेला आहे आणि टाइप्स ऑफ गुड्स गुड्स आहे. मी कंट्रोल ए केला. हा तुमचा आयटम क्रिएट झाला इथे. तर हाच आयटम घेऊन मी तुम्हाला पर्चेस करून दाखवतो. आपण पर्चेस कसं करू आणि त्याचा स्टॉक कसा असेल आणि सेल कसं करता येईल हे तुम्हाला दाखवतो याची सायकल. हे कंट्रोल काय केलं तुम्ही? सर कंट्रोल एने काय होतं हा शॉर्टकट की आहे. याच्यासाठी तुम्ही कंट्रोल ए शॉर्टकट की दाबली की तुम्ही इमिजिएट तो रेकॉर्ड जो आहे तो सेव्ह करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा माऊसवर जायची गरज नाही. माऊस पाहून किंवा सेव्ह बटन पाहायची गरज नाही. कंट्रोल कीमुळे काय होतं की तुमचं काम खूप वेगाने होते. हं, पटापट, पटापट तुम्ही कामं करू शकता आणि पुढे जाऊ शकता. मगाशी मी न्यू आयटम तुम्हाला क्रिएट करून दाखवतो. तसंच तुम्ही जर मला एखादा आणखी आयटम क्रिएट करायचा असेल तर Alt-C दाबून पण मी करू शकतो तो. ते ठीक आहे पण ना, तुम्हाला एक दाखवेल. ठीक आहे, एक ठीक आहे. चालेल. हं. अ, मी मगाशी सेलचा हे क्रिएट केलं होतं. मी एक पर्चेसचा क्रिएट करतो किंवा तुम्हाला मी व्हाउचरमध्ये गेलो सर. व्हाउचरमध्ये गेल्यानंतर इथे इथे तुम्हाला एक पर्चेसचं व्हाउचर दिसतंय सर उजव्या बाजूला. ते तुम्ही हं. पर्चेसच्या व्हाउचरवर क्लिक केलं की तुम्ही इथे पर्चेस करू शकता. पण याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल सर, की आपला जी-एस-टीचा आयटम असल्यामुळे आपलं ऑटो कॅल्क्युलेशन व्हावा जी-एस-टी याच्यासाठी आपण काही याच्यात क्रिएट करून ठेवू शकतो लेजर्स, की जेणेकरून आपलं जे जी-एस-टी ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतं आणि तुमच्या चुका टाळतात. तर ते मी तुम्हाला पहिले दाखवतो. आपले तुम्हाला माहीत असेल, की आपले जी-एस-टीचे जे प्रकार आहेत ते सी-जी-एस-टी, एस-जी-एस-टी आणि आय-जी-एस-टी आहे. मी स्टेट जी-एस-टी पहिले क्रिएट करतो. हा टाइप ऑफ टॅक्स कोणता आहे? हा जी-एस-टी माझा. असं एस-जी-एस-टी मी घेतलाय तो एस-जी-एस-टी आणि जर तुमचं कंपनी लेव्हलला एकच हे असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता. तर तुम्हाला लक्षात असेल की आपण खूप वेगाने पटापट सगळ्या गोष्टी करतोय आणि खूप इझिली तुम्ही हे करू शकता ते. हं, हं, हं. हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल सर. मी इथून लगेच गेलो गेटवे ऑफ टॅलीला गेलो आणि ह्या ज्या तुम्हाला ब्लू कलरमध्ये दिसतात आहेत ना, या सगळ्या शॉर्टकट कीज आहेत. म्हणजे आता तुम्ही क्रिएटवर आहे आणि तुम्हाला जर व्हाउचरवर जायचं असेल तर एक पर्याय असा आहे की तुम्ही व्हाउचरपर्यंत जा आणि तिथे एंटर दाबून सिलेक्ट करा किंवा दुसरा पर्याय असा आहे की ही जी शॉर्टकट की आहे, तर ते ब्लू कलरचा जो कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर फक्त दाबलं तर आता मी इथे व्ही दाबतो. तुम्ही इमिडिएट तुम्ही व्हाउचरमध्ये जाल. हो इथे का? तसंच या शॉर्टकट कीज दिलेल्या आहेत. या शॉर्टकट कीज दाबल्या की तुम्ही इमिडिएट तिथे जाता. तर मी इथे गेलो. अ, आता आपण पाहतो पर्चेसला गेलो. सप्लायरचा तुम्ही नंबर टाकला, डेट टाकली. आता इथे पार्टी नेम आहे. आता बघा परत ही ब्युटी आपल्याला दिसेल इथे, की मी माझ्याकडे पार्टी एक पण नाही क्रिएट केलेली. तर मी इथे गेलो, इमिडिएट गेलो, इथे पार्टी क्रिएट केली. सर एखाद्या पार्टीचं नाव सांगू शकाल? राम एंटरप्राइजेस.
यांचं स्टेट महाराष्ट्र आहे सर? महाराष्ट्रामधले हे? हो, हो. ओके, ओके. इथे तुम्ही पूर्ण त्यांची इन्फॉर्मेशन टाकू शकता, जीएसटी नंबर वगैरे टाकू शकता. मी ठीक इथे आहे. प्रथम मी स्किप करतो याला, ॲक्सेप्ट करतो. इथे राम एंटरप्राइजेस येऊन गेलं बघा सर. आपण हं. हार्डली 10 ते 15 सेकंदामध्ये आपण हार्डली तो पार्टीचं क्रिएट केलेली आहे. एक मिनिट सर. मला इथे ॲटम इन्व्हॉइस करावं लागेल. ॲटम इन्व्हॉइस केल्यानंतर इथे मला पर्चेसचं लेजर क्रिएट करावं लागतं. जे क्रिएट केलेलं आहे मी ते लगेच क्रिएट करतो. इथे आपण आलो, लगेच आपल्याला ॲटम आता दिसेल. हा जो आपण आपला ॲटम होता, हा ॲटम घेतला. हं. साधारणतः क्वांटिटी मी 5,000 किलो घेतो सर. ठीक आहे. 10,000 घेतो म्हणजे आपल्याला ते ईबी बिल आपल्याला दिसू शकेल. एक लाख झाला. साधारण याचा रेट काय असतो सर? अ, त्याचा ₹800. ₹800. ओके सर. आपण इथे रेट टाकला की अमाउंट जे आहे ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येते. हे ठीक आहे. सीजीएसटी तुमचा कॅल्क्युलेट होऊन आला. हं. सॉरी, पहिले एसजीएसटी यायला पाहिजे. जीएसटी हा ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन आला. मला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. इथे सीजीएसटी कॅल्क्युलेट होऊन आला. हे तुमचं सगळं झाल्यानंतर ईव्ही बिलचे तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचं काही विचारतो. हे टाकले की तुम्हाला ही विंडो ओपन होते. ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे तुमचे ईव्ही बिलचे सगळे डिटेल्स टाकू शकता. डिटेल्स टाकल्यानंतर कंट्रोल ए करायचं, सेव्ह होते. सेव्ह झाल्यानंतर तुम्ही इथे या. तुमचा रेफरन्स असेल तर रेफरन्स तयार होईल. आता जवळपास 89 लाखाचं आपलं बिल तयार झालं आहे. 89,60,000चं बिल तयार झालेलं आहे. मी इथे नॅरेशन टाकलं. हे नॅरेशनमुळे काय होतं, की तुम्ही जेव्हा एंट्रीज बघता ना, नॅरेशनमध्ये तुम्ही जर नॅरेशन टाकून ठेवशील, तर ती एंट्री तुम्ही लगेच रिलेट करू शकता, की एंट्री काय आहे, काय नाही. याचा हं. खूप मोठा फायदा होतो आपल्याला. मग आता काय होतं, की मी जेव्हा एंट्रीज वेगाने करतोय, तेव्हा मला त्याला लक्षात राहते. पण काही दिवसांनी जेव्हा मी एंट्री ओपन करतो, तेव्हा मी एंट्री का केली, हे माझ्या कधी-कधी लक्षात येत नाही. तर हे इथे जर नॅरेशनमध्ये मी ते टाकून ठेवलं, तर ते मला ते लक्षात येतं, की मी ही एंट्री का केलेली आहे आणि ते रिलेट करू शकतो मी. हे मी एक्सेप्ट केलं. एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला इथे गेटवे ऑफ टॅलीला तुम्ही जर गेले, डिस्प्ले मोर रिपोर्ट्सला तुम्ही जर गेले, इन्व्हेंटरी बुक्सला स्टॉक आयटम्स तुम्हाला इथे दिसतात. हा स्टॉक आयटम तुम्हाला इमिजिएट दिसून जातो. इथे बघा तुम्हाला दिसतंय, की तुम्ही इन्व्हर्ट काय केलेलं आहे. ऑटो ॲड म्हणजे आपण सेल आत्ता काहीच केलेलं नाही. क्लोजिंग स्टॉक काय तुमचा हा ओपनिंग आहे, क्लोजिंग आहे. हा ओके. इन्व्हर्ट केलेला आहे तेवढा तुम्हाला तिथे दिसतो. इतकं पटकन तुम्हाला तिथे सोप्या पद्धतीने दिसून जाते. आता हाच जो स्टॉक आहे, हा आपण एखाद्या पार्टीला सेल करूया. तर हं. सेलची एंट्री पण तितकीच सोपी आहे, जितकी पर्चेसची एंट्री तितकी सोपी सेलची एंट्री आहे. मी तुम्हाला लगेच दाखवतो. तुम्हाला व्हाउचर्सला जायचं आहे. व्हाउचर्सला गेल्यानंतर तुम्हाला इथे सेलची एंट्री दिसतील. सेलची एंट्रीवर क्लिक केलं, की तुम्हाला सेल दिसते. मला चेंज मोड करू द्या फक्त. आयटम इन्व्हॉइसेस आहे. ओके. आता आपल्याला इथे एखादी डेटर क्रिएट करावं लागेल सर. एखाद्या डेटरचं नाव सांगू शकाल सर तुम्ही? साई लक्ष्मी दर्शन डेव्हलपर्स.
महाराष्ट्रामधले सर हे? हो. ओके ओके ठीक आहे. चालतंय. तुम्ही इथे सह्यलक्ष्मी घेतलं. इथे एक गोष्ट माझ्याकडून राहिली सर, एक ठीक आहे, मी नंतर करतो ते. आपल्याला पिरियड टाकायचं राहिलं ना. सगळे हिस्ट्री सांगितलं, त्यात स्टील मार्क घेतले. एक साधारणतः 5,000 क्वांटिटी आपण त्यांना विकली. ठीक आहे. आपण 800 घेतली होती, आपण कितीने विकणार साधारण? किती टाकू सर इथे? एक 950. 950. ओके. तुमची एंट्री सेव्ह झाली. इथे ईव्ही बिल बद्दल विचारतो आणि ईव्ही बिलच्या जनरेशन बद्दल विचारतो. इथे आपण येस केलं की तुम्ही ईव्ही बिलची इन्फॉर्मेशन टाकू शकता तिथे. आता तुम्हाला हे लक्षात येईल की आपण मटेरियल परचेस केलं आणि सेल केलं, तर तुम्हाला त्याचं हे तुम्हाला दिसत असेल सर, की तुम्ही मटेरियल किती परचेस केलं, कोणत्या किमतीने परचेस केलं, तुम्ही जे आउटवर्ड झाला म्हणजे जे सेल केलेलं ते किती क्वांटिटी केली आणि कोणत्या रेटने गेली, किती आलेलं आहे, आणि आता तुमचा क्लोजिंग स्टॉक कसा आहे. म्हणजे तर आपण 10,000 परचेस केलं तर 5,000 विकलं आणि 5,000 आपला क्लोजिंग स्टॉक आहे. तुम्ही इथे जर शो प्रॉफिट म्हटलं तर तुम्हाला इथे प्रॉफिट पण दिसतो, प्रॉफिट पर्सेंटेज पण दिसते. या सगळ्या याच्यामध्ये तुमचं ग्रॉस प्रॉफिट किती झालेलं आहे आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे, तुमचं क्लोजिंग बॅलन्स किती. तर इतके इझी वेने म्हणजे तुम्ही मॅन्युअली जर ही गोष्ट करायला गेले तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅन्युअली कॅल्क्युलेट कराव्या लागतात आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला किती प्रॉफिट झालं हे तुम्हाला करायचं म्हटलं तर तुमचा व्यवसाय सोडून तुम्हाला तेच करत बसावं लागेल किंवा ते तुम्हाला तिथे एखादा डेडिकेटेड पर्सन ठेवावं लागेल. वेळेस या गोष्टी तुम्हाला पटापट तिथे दिसतात. आणि टॅलीची ब्युटी अशी आहे सर, टॅली वापरायला अत्यंत सोपं आहे. टॅली रिलायबल आहे कारण टॅलीचा डेटा जो आहे तो कोणीही एन्क्रिप्ट फॉर्म मध्ये असतो, तो डिक्रिप्ट करता येत नाही, कोणाला तो चोरता येत नाही किंवा त्याच्यातून तुम्हाला इन्फॉर्मेशन काढता येत नाही, इव्हन टॅली सुद्धा काढता येत नाही. आणि तुम्हाला एखादी गोष्ट जर त्याच्यात आता तुम्ही क्रिएट केलेली नसेल, तुम्हाला अडली तर ती पटकन ऑन द फ्लाय तुम्ही क्रिएट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला सगळे एंट्रीज क्लोज करायची गरज नाही. ही गोष्ट तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेली आहे. तर इथे तुमचा प्रॉफिट वगैरे सगळं दिसलेलं आहे. ओके, ठीक आहे. तुम्हाला समरी जर बघायची असेल तर समरी पण बघता येते आणि हे पण बघता येते. ओके, ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी मध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. आता इथे आणखी 2-3 गोष्टी आहेत सर. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा आपण काही स्टॉक असे मटेरियल असे असतात की आपण जे परचेस करून ठेवतो, पण ते बरेच दिवसांपासून आपल्याकडे पडून असतात, म्हणजे ते सेल होत नाही त्याचा. मग तो कधी-कधी डेड स्टॉक बनून जातो आणि तो आपल्याला एवढ्या मोठ्या स्टॉकमध्ये मॅन्युअली करताना आपल्याला ते लक्षात येत नाही की आपण कसं, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळत नाही. तर तुम्ही जेव्हा एजिंग रिपोर्टला जाता किंवा एजिंग अनालिसिसला जाता, एजिंग अनालिसिसला गेल्यानंतर तुम्ही तुमचा जो पर्टिक्युलर आयटम आहे तो सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दिसते की तुमची क्वांटिटी किती आहे आणि 45 दिवसापासून किती दिवस, म्हणजे हा आयटम किती दिवसांपासून पडून आहे. त्याचे रेंज दिलेले आहेत त्यांनी. 45 ते 90 दिवस, 90 ते 180 दिवस आणि 180 दिवसापैकी किती झाले. म्हणजे 6 महिने झाले तुमचा तो आयटम मूव्ह झाला नाही. तर तुम्हाला मग पुढे परचेस करताना तुम्हाला त्याच्यावर काहीतरी डिसिजन घेता येतील किंवा ठरवता येईल की हा आयटम का सेल झाला नाही. मग हे डेट स्टॉक आहे, 6 महिने झाले माझ्या इथे पडून गेला, माझी पैसा अडलेला आहे याच्यात. मग काहीतरी त्याच्यावर तुम्ही डिसिजन घेऊन तो तुम्ही जो मटेरियल आहे तो तुम्ही सेल करू शकता. म्हणजे वेरियस काही गोष्टी असतील. तुम्ही
कमी प्रॉफिट लावून तो बाहेर काढू शकता किंवा सेलमध्ये करू शकता. अशा कोणत्याही गोष्टी करून त्या तुम्ही तुमचा जो अडलेला पैसा तो मोकळा करू शकता. पण ह्या गोष्टी केव्हा करू शकता? जेव्हा तुम्हाला हे जे रिपोर्ट्स असतात, हे रिपोर्ट्स दिसतात तेव्हा तुम्ही या गोष्टी करू शकता. ओके. मूव्हमेंट एनालिसिसमध्ये तुम्हाला स्टॉकची मूव्हमेंट दिसते सर. इथे इनवर्ड, आउटवर्ड तुम्हाला सगळं दिसेल. काय झालेलं काय नाही. ठीक आहे. ओके. सर याच्या व्यतिरिक्त तुमचं जे काही आपल्या पेन पॉइंट्स होते, ते पेन पॉइंट्स सगळे तुम्हाला दाखवले गेले किंवा तुम्हाला त्याचे सॉफ्टवेअरमधून सगळे दिसलेत का सर? नाही, एक तर ते तुम्हाला म्हणलं ना, की आम्ही ते हां, क्रेडिटवरती घेतो. तर क्रेडिटवर. ते येस सर. येस सर. हां, मी ते मगाशी तुम्हाला म्हटलं, मी ते माझ्याकडून राहून गेलं. हां. तर ते बाबा पुढे जेवढे काही कस्टमर आहेत त्यांचे किती ओव्हरड्यू झालेत किंवा बरोबर. कोणत्या कस्टमरकडनं किती बरोबर. अजून पेंडिंग आहे पेमेंट येस. येणं, है ना? मग ते येस सर. मी समजा त्यांना मेलवर पाठवायचं असेल तर ते पाठवू शकतो का? सर, हा मगाशी माझ्याकडून राहून गेला होता सर. सॉरी सर. आपण जेव्हा कस्टमर क्रेडिट करतो, तेव्हा आपण इथे डिफॉल्ट क्रेडिट पिरियड देऊ शकतो. आता इथे मी समजा 30 दिवसाचा दिलेला आहे इथे हं, हं. आणि 30 दिवसाचं करून मी सेव्ह करतो. अं, तुम्हाला इथे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्सला गेले की तुमचे आउटस्टँडिंग दिसतात सर इथे. ओके. आउटस्टँडिंग दिसल्यानंतर इथे तुमचे रिसिव्हेबल्स जे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील आणि ओव्हरड्यू किती दिवसानंतर झालेला आहे. हे आता आपण त्याच त्याच तारखेला केलेलं आहे. ती एंट्री जर चेंज केली, हं, आपण हं. 30 दिवसाची 1 एप्रिलच्या ऐवजी आपण अ, हे केलं तर ते आपल्याला ओव्हरड्यू किती दिवसाचा झालेला ते दिसेल आपल्याला. सिस्टमची तारीख जर चेंज झाली तर. इथे तुम्हाला ओव्हरड्यू बाय डेज ह्या ज्या गोष्टी त्या इथे तुम्हाला लगेच दिसतात. ओके. मग आता इथे मल्टिपल तुमचे क्लायंट असू शकतात आणि त्यांचे किती दिवसानंतर ओव्हरड्यू झालेले आहेत ते तुम्हाला दिसतील तिथे. या व्यतिरिक्त अजून काही तुमच्या क्वेरीज आहेत सर? हां, आता हे मेलवरती पण मी पाठवू शकतो ना, माझ्या हो, कस्टमरला त्याचा रिपोर्ट जो काय आहे आउटस्टँडिंगचा, हो, तर ते पाठवू पण शकतो सर. पाठवू शकतो. ओके. आणि ई-वे बिलचं तुम्ही म्हणजे कसं होईल ते दाखवलं नाही म्हणजे कसं? मी तुम्हाला मगाशी जेव्हा आपण सेल केला होता, तेव्हा ई-वे बिलची विंडो आली होती. हं, तुम्हाला आठवत असेल. ई-वे बिलच्या विंडोमध्ये तुम्हाला ई-वे बिलचे जे काही डिटेल्स असतात, ते डिटेल्स टाकावे लागतात आणि ते सेव्ह करावं लागतात. ते हं. सेव्ह केल्यानंतर अ, आपल्या टेलीमध्ये आता अशी फॅसिलिटी आहे, की तुम्ही सेव्ह केल्यानंतर ते याच्या ई-वे बिलच्या पोर्टलला ते हे होतं. म्हणजे पूर्वी आता कसं व्हायचं तुमचं, की तुम्हाला पहिले ई-वे बिलच्या पोर्टलला जावं लागायचं. तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स टाकावे लागायचे, सेव्ह करावं लागायचं. तिथली इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये टाकावं लागायची. आता टॅलीमध्ये असं झालं, की टॅलीमधून डायरेक्ट तुमचा डेटा हा ई-वे बिलच्या पोर्टलला अपलोड होतो. तर तुमचा जो ओके. डुप्लिकेशन ऑफ वर्क आहे, ते डुप्लिकेशन ऑफ वर्क इथे वाचते सर तुमचं. ठीक आहे. ओके. ओके. आणि आता जे काही तुमचं टॅली आहे, तर ते समजा इन्स्टॉल करायचंय, तर ते सिस्टमची काय रिक्वायरमेंट आहे बाबा? की माझं जे काही एक्झिस्टिंग सिस्टम आहे त्याच्यावरती होईल का काही मला हाय कॉन्फिगरेशनचं सिस्टम घ्यायला लागेल मला? नाही, नाही. सर अगेन इथे टॅलीची ब्युटी अशी आहे, की बेअर मिनिमम तुमची जी कॉन्फिगरेशन असते ना, त्या कॉन्फिगरेशनला आपण टॅली इन्स्टॉल करू शकतो आणि ओके. इमिजिएट वापरायला सुरुवात करू शकतो आपण. ठीक आहे. ओके. आणि तुमच्या सॉफ्टवेअरची प्राइस काय आहे म्हणजे आता? येस सर. आपण जर आता याच्यामध्ये प्रकार असतात सर. सिंगल युजर म्हणजे आणि मल्टी युजर. सिंगल युजर म्हणजे काय, की तुमचं सॉफ्टवेअर जे ते एकच माणूस वापरणार असेल. आता ट्रेडिंगमध्ये जनरली सिंगल युजरच वापरला जाते, मल्टी युजर वापरला जात नाही. तर सिंगल युजर म्हणजे तो माणूस पर्चेस सेलच्या एंट्रीज करत असतो आणि या बाकी सगळ्या गोष्टी बघत असतो. तर आपल्या इथे सिंगल युजरची प्राइस 22,500 प्लस जी-एस-टी, 18% जी-एस-टी आणि जी-एस-टी म्हणून ते 26,550 होते ती. ओके. आणि तुम्ही जर मल्टी युजरला गेले तर ते 67,500 प्लस जी-एस-टी आणि ती जी-एस-टी आणि हे मिळून 79,650 म्हणजे 650 आता एकूण नाही, आमचा एकच आहे अकाउंटंट एकच. चालेल. तर तुम्ही सिंगल युजरला जा. तुम्हाला सिंगल युजर मिळेल आणि तुम्हाला त्याच्यात सगळी म्हणजे आता
याच्यात मजा कशी सर, की तुम्ही जेव्हा हे आमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल कराल आणि जेव्हा ते फुल फ्लेजमध्ये वापरायला लागला, तर पुढील काही दिवसातच तुम्ही आम्हाला सांगाल, की जेव्हापासून मी सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात केली होती, मॅन्युअल मी माझा व्यवसाय कसा करत होतो आणि सॉफ्टवेअर वापरून कसा व्यवसाय करतो, याच्यामधला फरक तुम्ही मला पुढच्या 2 ते 3 महिन्यातच मला सांगाल. मी जेव्हा ठीक तुम्हाला विचारेल किंवा तुम्ही कदाचित त्याचा तुम्हाला एडव्हांटेज इतका मिळेल, की तुम्ही कदाचित मला फोन करून सांगाल, की मला याचा खूप फायदा होतो. याचा फायदा आणखी असा होतो, की सर तुमचा बिझनेसवर कंट्रोल येतो. ठीक आहे, ते सांगेन आणि मी, पण तुमची जी कॉस्ट आहे थोडीशी मला जास्त वाटते. तर काही बेस्ट प्राइस करून द्या ना, डिस्काउंट द्या मला थोडा. आता आपण ही जी कॉस्ट दिलेली आहे सर, याच्यामध्ये असं असते, की आपण याच्यामध्ये इन्स्टॉलेशन करून देतो तुमच्या इथे. तुम्हाला ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग दिल्यानंतर पूर्ण पुढचं वर्षभर आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देतो सर याच्यात. म्हणजे तुम्हाला किती वेळा काही प्रॉब्लेम आले, तर आम्ही इमिजिएट तुम्हाला त्याचा सपोर्ट करतो. तर या या केसमध्ये काय होतं, की सपोर्ट जो आम्हाला द्यायचा असतो, त्या सपोर्टचे आमच्याकडे थोडेफार आम्हाला पैसे लागतात. त्याच्यासाठी ठेवतो. तुम्हाला सपोर्टमध्ये असं होतं, की तुम्ही फोन केला, आम्ही फोन उचलला नाही किंवा तुमची काही अडचण असेल, ते आम्ही सॉल्व्ह केला नाही, असं कधीच होत नाही. आमचा जो 2000 क्लायंटचा जो बेस आहे, त्या बेसपैकी तुम्ही कोणत्याही कस्टमरला फोन करा आणि विचारा. ते तुम्हाला आमचा फीडबॅक देतील आणि तो फीडबॅक नक्कीच खूप चांगला असतो. आम्हाला निगेटिव्ह फीडबॅक फारसा येत नाही आणि क्वचित काही आलाही, तरी आम्ही जे तो इमिजिएट ॲड्रेस करतो. त्यांचे काय क्वेरीज आहेत त्या पाहतो आणि ते इमिजिएट सॉल्व्ह करून देतो. आमचं टार्गेटच आहे, की आमचा कस्टमर हा नेहमी हॅपी असावा. कारण आम्हाला एक गोष्ट नक्की कळते, की कस्टमरच आम्हाला चांगले आता तुमच्याच केसमध्ये जे आमचे सीए आहेत, आम्ही सर्व्हिस चांगली देतो म्हणून त्यांनी तुमचा रेफरन्स दिला. अदरवाईज आमचा रेकॉर्ड जर खराब असतं, त्यांनी तुमचा रेफरन्स कधीच दिला नसता. ठीक त्यामुळे आहे. ही हां. सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसची कॉस्ट आहे सर. आहे ते, पण ते थोडंसं काही बघा ना, बेस्ट प्राइस करून द्या. ते आपण करून घेऊ. नाही सर. मग याच्यात काय होतं, की अ, होतात मार्केटमध्ये देतात लोकं. पण मग त्या केसमध्ये काय होतं, मग फक्त वन टाईम ते फक्त प्रॉफिट बघतात. व्हेअरएज आम्ही कसं लाँग टर्ममध्ये रिलेशनशिप आणि लाँग टर्ममध्ये प्रॉफिट बघतोय, की तो विन-विन सिच्युएशन ही दोघांना पण असावी. तुम्हाला पण असावी आणि आम्हाला पण असावी. नुसतं इन्स्टॉल करून दिलं आणि तुम्हाला काही अडचण आली आणि आम्ही तुम्हाला सपोर्टच केला नाही, तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणजे तुम्ही जो पैसा घालवला त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणजे आमच्या केसमध्ये आम्ही पूर्णतः तुम्हाला सपोर्ट करतो. याची गॅरंटी आहे सर. आणि याच्यासाठी माझ्या कस्टमर बेसपैकी कोणत्याही कस्टमरला तुम्ही जाऊन भेटा, फोन करा, विचारा. ते तुम्हाला आमच्याबद्दल सांगतील. आमच्या या सपोर्टचा तुम्हाला जो सपोर्ट आम्ही देतो, त्या सपोर्टचा आहे. ठीक आहे. चालेल, मग मी एकदा विचार करतो याच्यावरती. येस सर. तुम्हाला कळवतो मग काय करायचं कसं. येस सर. तुम्हाला साधारणतः मी कधी कॉल बॅक करू शकतो सर या संदर्भात? एक अ, उद्या उद्या करा उद्या. उद्या का? येस सर. हं. ओके, ओके. आणि कोणत्या वेळेला करू शकतो सर? तुमचा वेळ कोणता असतो फ्री सेकंड टाईम? हाल्फ सेकंड सेकंड हाल्फ हाल्फ. ओके सर. ओके. थँक यू व्हेरी मच सर. तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम दिला. शांततेने सगळं ऐकून घेतलं. खरंच खूप आम्हाला म्हणजे फार रेअर कस्टमर आम्हाला असे भेटतात, की जे रिस्पेक्टफुली आमच्याशी बोलतात आणि आम्हाला सपोर्ट करतात. थँक यू व्हेरी मच सर. थँक यू व्हेरी ओके. मच. वेलकम.